नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टीचं एनालिसिस, उद्यासाठीची स्ट्रॅटेजी, त्याचबरोबर काही स्टॉकचं एनालिसिस आणि त्याची सुद्धा ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. चला तर मग सुरू करूया. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केट कालचं म्हटलं होतं एक जवळपास निगेटिव्ह कॅन्डल होते आणि त्याच्या लो तोडून आज सेलिंग तुम्हाला परफेक्ट बघायला मिळाली आहे. हे लक्षात असू द्या. आपण पटकन 2 रेंजेस काढून घेऊया व्यवस्थितरित्या. ती म्हणजे ही एक लेव्हल आणि आजच्या दिवसाचा हाय तो एक मार्क करून घेऊया. थोडक्यात विषय कसा, या 2 लेव्हल्स सर्वात महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही बघितलात तर आणि त्याचबरोबर 50 मूव्हिंग एव्हरेज जो आहे, क्लीन क्लिअर कट बघायला मिळू शकतो. या 50 मूव्हिंग एव्हरेजच्या आसपास जर मार्केट खाली आलं तर डेफिनेटली 23,850 ते 23,800 थोडक्यात ह्या रेंजपर्यंत मार्केट डेफिनेटली बघायला मिळू शकतं. आणि त्याचबरोबर 24,200 ची लेव्हल एकदा, दोनदा, तीनदा तोडण्याचा प्रयत्न केला, असफल राहिलं. परंतु जर मार्केट आता ओपन झालं आणि उद्या जर साइडवेजच ट्रेड झालं, तर ह्या रेड कॅन्डलच्या आतमध्ये कुठेतरी ग्रीन कॅन्डल बघायला मिळू शकते. थोडक्यात काय, मार्केट परत जर 24,000च्या वरती उद्या कुठेतरी क्लोज झालं, तर मग थोडंफार म्हणू शकतो मार्केट स्टेबल होऊन मग परवा कुठेतरी एक मोमेंटम वरच्या दिशेने बघायला मिळू शकते. परंतु तसं नाही झालं, तर डेफिनेटली मार्केट ह्या लेव्हलच्या खाली टिकताच तुम्हाला सेलिंग जी आहे, ही चांगली बघायला मिळू शकते. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. अर्थात क्लोजिंगच्या आसपास इथे एक चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल बघायला मिळालेली आहे. ठीक आहे. काय आपण एक्स्पेक्ट करू शकतो? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की मार्केट जे आहे हे जवळपास आपण बघू शकतो एक सेलिंग नंतर एक बरोबर रेंजमध्ये ट्रेड होताना बघायला मिळाला. थोडक्यात मार्केट उद्या 24,000च्या वरती होल्ड करत असेल, त्याचबरोबर आपला 50 मूव्हिंग एव्हरेज तोडत असेल, डेफिनेटली बाय करू शकता. ह्या रेंजमध्ये एक चांगला ट्रेड घेऊ शकता. टार्गेट पहिले तुम्ही आरामात ठेवू शकता. कोणतं? 24,050 आणि त्याच्यावरती 24,100चं टार्गेट बघायला मिळू शकतं. त्याचबरोबर जर सेलिंग कंटिन्यू होत असेल, तर सेलिंग लगेच करू नका. हा लो हा तुटण्याचा वाट बघा 23,900 आणि ह्याखाली टिकतात 23,850चं पहिलं टार्गेट घ्या आणि दुसरं टार्गेट तुम्ही 23,800 पर्यंत घेऊ शकता. अर्थात 23,800च्या खाली मार्केट टिकताच हा जो गॅप आहे, जो किती दिवस मी सांगतोय, तो गॅप भरताना मार्केट बघायला मिळू शकतो. आणि हा जो मार्केट आपण म्हणू शकतो, ह्या चॉपी मार्केटचा ट्रेड कसा करायचा? एक सिंपल विषय, बाय लो, सेल हायचा विषय आपण डेफिनेटली मनात घेऊ शकतो. त्याचबरोबर सिंपल ट्रेंड लाईन जी चांगली फॉलो होते गेले 2 दिवस, ती म्हणजे ही लक्षात घ्या. ह्या ट्रेंड लाईननुसारच ट्रेड होताना बघायला मिळू शकतो. अर्थात जर साइडवेज राहिलं तर ह्याच रेंजमध्ये थोडंफार सकाळच्या वेळात राहील. मग 24,000ची लेव्हल तोडून मार्केट परत एकदा 24,100 पर्यंत जाताना बघायला मिळू शकतो. सिंपल निफ्टीचा अनालिसिस समजला असेल तर नक्की सांगू शकता. त्याचबरोबर JSW स्टील काही स्टॉकचा अनालिसिस आपण बघूया पटकन. JSW स्टील सेलिंग नंतर थोडाफार ह्या सुद्धा सेलिंगचीच रेंज आहे. सो कुठे सेल करू शकतो? सेलिंग करायची असेल JSW स्टीलची जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर 1,223च्या खाली बिंदास सेल करा. दालमिया भारत इथे सुद्धा सेलिंगचाच विषय आहे. रेंज तुटत असेल, लक्षात घ्या इंट्राडेचा विषय 1,797च्या खाली आजच्या कॅन्डलच्या खाली टिकत असेल तर बिंदास सेल करा. ठीक आहे. परंतु थोडाफार एक लाँग टर्मचा विचार करत असाल तर ही रेंज महत्त्वाची आहे. हा सपोर्ट तुटताच सेलिंग चांगली बघायला मिळू शकते. त्याचबरोबर आपण जातो म्हणजे कोणता अपोलो टायर्स ओके निगेटिव्ह आहे रेंज बाउंड. आता ह्या रेंज बाउंड मार्केटवरती सुद्धा एक नवीन सेपरेट व्हिडिओ बनवणारी स्ट्रॅटेजी कशी वापरू शकतो. परंतु त्यासाठी लाईक, कमेंट, शेअर, चॅनल सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबरचा टप्पा लवकरात लवकर पोहोचवायचा आहे आपल्याला सर्व मराठी माणसांना. सर्वांपर्यंत मोठा हा चॅनल करायचा आहे. लक्षात घ्या. सो काय करू शकतो इथे सुद्धा 50 मूव्हिंग एव्हरेज खाली आहे. जर लेवल तुटली उद्या सेलिंग रेंज कोणती असणार आहे? 418च्या खाली बिंदास सेल करा. 412 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतो. ठीक आहे. गोदरेज प्रॉपर्टीज थोडक्यात मूव्हमेंट आली. ठीक आहे. इथे सुद्धा निगेटिव्ह आणि त्याचबरोबर तुम्हाला आजची निगेटिव्ह कॅन्डल जर तोडत असेल उद्या, तर डेफिनेटली सेलिंग तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते. हे लक्षात असू द्या. थोडक्यात काय हा जो ब्रेकआउट आहे, ब्रेकआउटचा आपण म्हणू शकतो कुठली रेंज आहे? ह्या लेव्हलचा हा ब्रेकआउट आहे. ब्रेकआउटच्या वर टिकत असेल तर डेफिनेटली उद्या कुठेतरी इथे ग्रीन कॅन्डल बनेल. परंतु जर लेव्हल तोडत असेल डेफिनेटली शॉर्ट करू शकता, सेल करू शकता. ठीक आहे. दीपक नायट्रेट लेव्हल ब्रेकडाउन आहे. बघा चॉपी मार्केटची लेव्हल ब्रेकडाउन केवढी मोठी असते. सो उद्या कंटिन्यू होत असेल तर सेलिंग 1,543च्या खाली करा. जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली टार्गेट तुम्हाला 1,050 सॉरी 1,510 किंवा आपण म्हणू शकतो 1,494 पर्यंत बघायला मिळू शकतो. सिटी युनियन बँक ॲक्चुअली हा स्टॉक सुद्धा कसा आहे बघा, जरा थोडक्यात बघायचं झालं, लक्षात घ्या ह्याचा हा ब्रेकआउट होता, याच्यावर टिकण्याचा प्रयत्न झाला. पण त्याच्यानंतर परत एकदा ह्याच रेंजमध्ये ट्रेड होताना बघायला मिळतोय. सो लेव्हलच्या ब्रेकआउटची वाट बघा आणि जसा ब्रेकआउट मिळेल तसा तुम्हाला एक मोठा टार्गेट जवळपास इथपर्यंत वरच्या दिशेने बघायला मिळू शकतो. हे लक्षात घ्या. परंतु जर निगेटिव्ह लेव्हलला खाली येत असेल तर डेफिनेटली ह्याच्या खाली 196च्या खाली सेल करू शकता. कोटक बँक काय एक्स्पेक्ट करू शकतो? ठीक आहे, एक निगेटिव्ह पॅटर्न आहे, ब्रेकडाउन आहे, होल्ड करण्याचा लेव्हल आहे. 394च्या खाली टिकत असेल तर मग तुम्हाला सेलिंग बघायला मिळू शकते. टार्गेट 310च्या आसपास ठेवू शकता. हिरो मोटोकॉर्प बघायचं असेल तर 4,813 लेव्हल च्या आसपास आहे. 4,764च्या खाली टिकत असेल तर मग तुम्हाला मोठा फॉल बघायला मिळू शकतो या स्टॉकमध्ये. हे लक्षात घ्या. एक्साईड इंडस्ट्रीज
ठीक आहे, थोडाफार रिव्हर्स करूया, थोडा वेट करूया त्याच्यासाठी. ठीक आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर या लेव्हलच्या आसपास सपोर्ट घेतोय. इथेच एक सपोर्ट घेऊन बाउन्स झाला, परत त्या लेव्हलच्या आसपास होतो आणि 50 मूव्हिंग एव्हरेजचा रिजेक्शन घेतोय. सो लेव्हल 2185 खाली टिकत असेल तर सेल करू शकता. ओव्हरऑल ट्रेंड बघता सेलिंगचा विचार असे मध्ये बघायला मिळू शकतो. अशोक खरं सांगायचं असेल तर एक पॅटर्न बघायला मिळतोय. ठीक आहे. ब्रेकआउट असेल तर बिंदास बाय करा आणि ब्रेकडाउन असेल तर बिंदास सेल करा. सिंपलचा विषय, त्याच्यामध्ये जास्त विषय नाहीच आहे. ज्या दिशेने मोमेंटम त्या दिशेने ट्रेड. हे चॉपी मार्केटचे नियम आहेत. ठीक आहे. एसीसी थोडाफार रिव्हर्स करूया. एसबीआय कार्ड चांगली सेलिंग आहे, ब्रेकडाऊनला आहे. 599च्या खाली टिकताच बिंदास सेल करा. मूव्हमेंट चांगली बघायला मिळू शकते. रिलायन्स ओके, थोडाफार हे करूया, लीव्ह करूया. टाटा मोटर्स सेलिंगमध्ये बघायला मिळतोय. लेवल तुटत असेल उद्या आणि हा जो ट्रेंड कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली 383 खाली सेल करू शकता. आधी सुद्धा बघू शकता ज्या लेवल्स मार्क केल्या त्या लेवलच्या खाली टिकून मूव्हमेंट आलेली आहे आणि इथेच मार्केटने ह्या एका सिंगल कॅन्डलने सांगितलं होतं एक निगेटिव्ह की बाबा इथे आता ट्रेंड बेंड होईल आणि तिथून तसा ट्रेंड बेंड झालेला आहे कुठे 400च्या आसपासच. ABFRL ठीक आहे. आदित्य बिर्ला फॅशन सेलिंगची लेवल 58च्या खालीच तुम्ही करू शकता, अन्यथा सेलिंगचा विषय करू नका. ठीक आहे. पी इंडस्ट्रीज व्हॉट अ ब्रेकडाऊन. खरं सांगायचं असेल तर ब्रेकडाऊन ह्याला म्हणतात. हा चॉपी मार्केट आणि मग सेलिंग बघायला मिळाली आहे. सो कंटिन्यू होते का? डेफिनेटली 2559च्या खाली टिकताच बिंदास सेल करू शकता स्टॉक. ठीक आहे. अजून मोमेंटम बाकी आहे. 2396 पर्यंत खाली 369 पर्यंत बघायला मिळू शकते. हॅवल्स इंडस्ट्रीज ओके, इथे सुद्धा एक तुम्हाला डाऊन बघायला मिळतोय. हा जो रेंज आहे ही रेंज, आता थोडक्यात रेंज कोणती? थोडंफार झूम इन करून तुम्हाला दाखवतो काही लेवल्स. जर व्यवस्थित बघायचं झालं तर बघा, ही रेंज कोणती आहे ती? ही रेंज म्हणजे ही. या रेंजचा आज ब्रेकडाऊन भेटला. जर उद्या ह्या कॅन्डलचा लो तोडत असेल तर बिंदास सेल करू शकता. टार्गेट 1140-41 पर्यंत बघा किंवा ह्या लेवलच्या आसपास थोडक्यात ह्या रेंजमधनं सुद्धा मार्केट खाली येऊ शकतं. GMR इन्फ्रा निगेटिव्ह कॅन्डल आहे टॉपला. जर सेलिंग येत असेल तर 108.33 खाली शॉर्ट करू शकता. महिंद्रा अँड महिंद्रा ठीक आहे. निगेटिव्ह कॅन्डल आहे. ठीक आहे. जवळपास आपण म्हणू शकतो 3082च्या खाली सेल करू शकता. DLF थोडक्यात इथे सुद्धा निगेटिव्ह पॅटर्न आहे. काय करू शकतो? सेल करू शकतो डेफिनेटली 714 किंवा 710च्या खाली बिंदास शॉर्ट करा सेल. गेल्या काही दिवसाचा जर तुम्ही हाय बघितला तर हाय लोअर हाईज आहेत. थोडक्यात थोडाफार निगेटिव्ह पॅटर्न असेल पण चॉपी ट्रेंडमध्ये आहे. सो होल्ड करण्याचा प्रयत्न इथे खूप चाललाय. जर लेवल तुटली तर चांगली मूव्हमेंट 595 पर्यंत बघायला मिळू शकते. गुजरात गॅस ऑलरेडी खूप सेलिंगमध्ये आहे आणि हेच जर कंटिन्यू राहत असेल तर थोडक्यात सांगायचं असेल तर सेल 330च्या खाली करा. थोडक्यात मूव्हमेंट जी आहे तुम्हाला सांगली थोडंफार अजून खाली 322 पर्यंत बघायला मिळू शकते. इन्फी इनडिसिजन झालेला आहे. वन ऑफ द बेस्ट स्टॉक गॅप डाऊन होऊन इनडिसिजन झालेला आहे. काय एक्सपेक्ट करू शकतो? थोडक्यात रिव्हर्सल थोडाफार पुलबॅकमध्ये उचलण्याचा विचार असू शकतो. जर पुलबॅकमध्ये उचललं असेल 1047च्या वरती बाय करा, थोडंफार टार्गेट्स वरच्या दिशेने बघायला मिळू शकतात. परंतु सेलिंग कंटिन्यू असेल तर 1026च्या खाली शॉर्ट करू शकता. ठीक आहे. काही स्टॉक्स समजले आहेत का? समजले असेल तर लाईक, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता अजून एक देतो. तो म्हणजे एक मोठ्या मूव्हमेंट नंतर बाटा इंडिया खाली आलेला आहे. ठीक आहे. थोडक्यात प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली आणि 792च्या खाली आज शॉर्ट करू शकता. थोडक्यात अजून तो इथपर्यंत बघायला मिळू शकतो. ठीक आहे. आता महत्त्वाचा विषय सबस्क्राईब, लाईक आणि शेअर सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. थोडं फास्ट झालं असेल तर माफ करा. काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. खूप साऱ्या व्हिडिओज तुमच्यासाठी अजून घेऊन यायचे आहेत मार्केटबद्दलच्या. ठीक आहे. आता तुमची इथे मी रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद.